बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आशा भोसले यांच्या जाण्याने बॉलिवूड क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आशा भोसले यांची कारकीर्द संघर्षातून उभी राहिलेली. 1933 मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथे जन्मलेल्या आशा भोसले या गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या होत्या. मात्र त्या केवळ 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी कुटुंबाची जबाबदारी उचलली. दोघींनी गाण्याच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. वयाच्या 16व्या वर्षी आशा भोसले घरातून पळून जाऊन त्यांच्या सचिव असलेल्या गणपतराव भोसले यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. मात्र या नात्याला कुटुंबाचा विरोध होता. वयातील मोठा फरक आणि परिस्थितीमुळे हे लग्न 11 वर्षापर्यंत संपुष्टात आलं. सासरच्या घरात त्यांना वाईट वागणूक आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं. अखेर त्यांनी आपल्या मुलांसह ते घर सोडलं. त्या काळात त्या गर्भवती होत्या. अनेक अडचणींना सामोरं जात त्यांनी एकट्याने मुलांचं संगोपन केलं. आशा भोसले यांना 3 मुलं होती. त्यांचा मोठा मुलगा हेमंत यांचा 2015 मध्ये कॅन्सरने मृत्यू झाला. मुलगी वर्षा भोसले जी पत्रकार होती, तिने 2012 मध्ये आत्महत्या केली. या वैयक्तिक अपघातानंतरही त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांचा एकटा धाकटा मुलगा आनंद भोसले सध्या त्यांच्या कामकाजाची जबाबदारी सांभाळत आहे. पहिल्या विवाहानंतर अनेक वर्षांनी त्यांनी प्रसिद्ध संगीतकार आर.डी. बर्मन यांच्याशी दुसरं लग्न केलं. दोघांनी मिळून अनेक गाजलेली गाणी दिली. मात्र हे नातंही 14 वर्षांनंतर त्यांच्या निधनामुळे संपलं. गेल्या काही वर्षांपासून आशा भोसले संगीत क्षेत्रापासून दूर होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की सध्याची गाणी त्यांच्या शैलीला अनुरूप नाहीत आणि त्यांना आता प्रसिद्धी किंवा पैशांची गरज नाही. आशा भोसले यांचं नाव 2दा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदलं गेलं आहे. त्या ग्रॅनी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या. 2000 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर 2008 साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. गेल्या 8 दशकांपासून अधिक काळ आपल्या सुरेल, बहुआयामी आणि जादुई आवाजाने कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा स्वर आता कायमचा शांत झाला आहे.